जिल्ह्यात जमीन माफियांच्या साम्राज्यावर जिल्हा प्रशासनाने थेट कडक कारवाई करत 15 जमिनी जप्त केल्या आहेत। जिल्हा अधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही कारवाई पुण्यातील कोणत्या भागातल्या जमिनींवर केली आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा, कारण तुमच्या आणि सबंध महाराष्ट्राच्या प्रेमामुळेच थोडक्यातने 11 वर्ष पूर्ण केलीत। आता वळत आपल्या मुख्य विषयाकडे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात वतन, आदिवासी, देवस्थान आणि शासनाने ज्या जमिनी भाडेतत्वावर दिल्या आहेत त्या जमिनींवर नियमबाह्य व्यवसाय सुरू होते, म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले। तपासणीमध्ये तब्बल 360 प्रकरणांमध्ये शर्तभंग झाल्याचं उघड झालंय। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अटी आणि शर्तींचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचा बडगा उगारला असून प्रशासनाने या जमिनी पुन्हा सरकारच्या ताब्यात घेतल्या आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात देवस्थान, वतन आणि आदिवासींच्या जमिनी भाडेतत्वावर घेऊन तिथे नियमबाह्य व्यवसाय सुरू होते। या ठिकाणी रहिवासी जागेचा व्यावसायिक वापर करणे, परस्पर जमिनी भाड्याने देणे आणि मूळ हेतू सोडून भलतेच उद्योग करणे अशा 360 प्रकरणांमध्ये शर्तभंग झाल्याचं समोर आलं आहे। मुंडव्यातील बॉटॅनिकल गार्डन आणि ताठवडे येथील जमीन घोटाळ्यानंतर आता महसूल विभाग ॲक्शन मोडमध्ये आला आहे। पुढील एका महिन्यात अशा 300हून अधिक प्रकरणांवर मोठा निर्णय अपेक्षित असून यामुळे बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे आता सर्वसामान्यांच्या जमिनी हडप करणाऱ्यांवर चाप बसणार आहे, एवढं नक्की। तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।